कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए जान्हवी जरा इकडे ये ग। काय ग ताई? जान्हवी, हा जयांनी बुक केलेलाच मेन्यू आहे ना? बघ जरा। बघू। भैया हो ग। हो ना? देवा देवा, गडबड झाली आजी, गडबड झाली। अगं केवढी मोठी गडबड झाली, कळते का आजी तुला? अगं काय झालं बाई? अगं काय झालं? अगं आई बघ ना। अगं मंगल काय झालं? अगं ओरडतेस का मंगल तू? काय झालं दामिनी? वाच की पुढे। अहो वहिनी, हे काय? अगं आई, पत्रिकेमध्ये काहीतरी गोंधळ झालाय, म्हणजे गडबड झालीये की व्हेन्यू चुकलाय। जिथे जान्हवीचं लग्न होणार आहे ना, तोच व्हेन्यू आहे त्यामध्ये। आता जयंनी आपल्यासाठी बुक केलाय की नाही, हिचं लग्न व्हायला पाहिजे म्हणून। मग 6 दिवसाचा कार्यक्रम पण आहे आपला तिथे, मग तिथे आधी त्याचा साखरपुडा कसा होईल? काय? अगं काय बडबडतेस? असं कसं झालं असेल? नाही म्हणजे अहिल्या मावशी कधीच चूक करणार नाही। आपल्या अनुष्काचा आणि आदित्यचा साखरपुडा ज्या ठिकाणी आहे ना, तिथेच यांचं विवाह स्थळ आहे आणि तारीख पण तीच आहे, वेळ पण तीच आहे। काय? हो, हे बघा। मंगल अगं डेट वेगळी असेल, बघ जरा नीट वाच। मला काय सांगतोयस? मी बघितलं, हीच डेट आहे। म्हणजे आता लग्न मोडणार तुझ्या लग्न मोडणार। मंगल, अगं जरा गप्पा बस ना, तुझ्या जिभेला काही हाड? तोंड बंद ठेव तुझं। सॉरी पण दे, दे, दे. ए आई, अगं हे बघ, असं कसं? तारीख पण सेम आहे। वहिनी, मला काय वाटतं माहितीये का? तुमच्या त्या लक्ष्मीने मुद्दाम तुम्हाला अडचणीत आणलंय। दामिनी, जरा थांब। जयंत, काय झालं बहिणी? मी माझ्या जान्हवीची इच्छा पूर्ण करणारच, त्यामुळे माझं आणि माझ्या जान्हवीचं लग्न इथेच होणार, ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी। अहो, छापण्यात काही चूक तर झाली नसेल ना त्यांच्याकडून? मोहन, मला ताबडतोब जाऊन लक्ष्मीला भेटलं पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।